आज काय स्पेशल. हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सगळ्यांच्या डोक्यात ना कांदा भजी आणि पावसाळा हे कॉम्बिनेशन अगदी फिट बसलंय. पण आता आम्ही एक अशी रेसिपी दाखवतोय जी बघितल्यानंतर ही रेसिपी आणि पावसाळा हे कॉम्बिनेशन डोक्यात फिट बसेल याची खात्री बाळगा. आणि ही रेसिपी आपल्याला दाखवतीये मिनल. हाय मिनल. हाय. आपल्या रेसिपीचं नाव काय? इडली पकोडे. मला साहित्य सांगशील? इडली तयार इडली आहे. हा. बेसन पीठ, कोथिंबीर बारीक चिरलेली, मिरची बारीक चिरलेली हिरवीवाली, मीठ, धना-जिरा पावडर आणि चाट मसाला. ठीक आहे, पटकन होणारी वाटते रेसिपी. हा, करूया सुरुवात. नक्की. सगळ्यात पहिला बाउल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भजीसारखं पीठ भिजवून घ्यायचं आहे. बरं. पहिलं बेसन घेतलं त्याच्यामध्ये. हा घे चमचा. मी आता बेसन भिजवायला घेते. आपल्याला इडली फ्राय करायची आहे, तोपर्यंत तेल तापत ठेवायचं. बेसन किती चमचे घेतलंय? मोठा बाउल घेतलेला आहे मी. एक मोठा बाउल जो असतो आपला तो भरून घेतलेला आहे. जसं आपल्याकडे करायचं असेल त्याच्याप्रमाणे. हे साधारण आता जर आपल्याला एक दोघांसाठी हवं असेल तर एक बाउल घेऊ शकतो आपण, एक मोठा. किंवा ज्यांना भजी आवडत असेल त्यांच्यासाठी पण भरपूर जास्त. बरं, तेल एवढं ठीक आहे ना? हां, मला पाणी दे. बेसन घेतलेला, त्याच्यानंतर आता आपल्याला जसं हवं आहे त्याच्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये सगळं टाकणार आहोत. सगळ्यात पहिला चाट मसाला, साधारण पाव ते अर्धा चमचा, जसं आवडत असेल त्याच्याप्रमाणे. बरं. त्याच्यानंतर धना-जिरा पावडर थोडीशी टाकायची, म्हणजे साधारण पाव चमचा. त्याच्यानंतर मिरची टाकायची आहे. जर स्पायसी आवडत असेल तर 2 ते 3 मिरच्या बारीक चॉप केलेल्या. त्याच्यात तिखटाच्या ऐवजी मुद्दाम मिरची घालतोय का आपण? हां, मिरचीने जरा स्पायसीनेस वाढतं ना, त्याच्यामुळे. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकली आहे. आणि हे सगळं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. बेसन पिठामध्ये मीठ टाकायचं आहे, जसं पीठ असेल त्याच्याप्रमाणे. मी आता हा अर्धा ते 1 चमचा टाकलेला आहे, कारण की आपलं पीठ कमी आहे. बरं. त्याच्यानंतर आपण पाणी घेणार आहोत आणि पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायचे ते. हातानेच कालवायचे का? हो, हाताने मिक्स केलं तर व्यवस्थित मिक्स पण होणार आणि त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. आणि हे एकदम पातळ झालं पाहिजे. इडली पकोडा करताना या इडल्या ज्या आहेत त्या आपण गरम गरम ताज्या काढल्या ना, तर त्या फ्रेश इडल्या लगेच आपण वापरू शकतो की जरा थोडी वाफ जाऊ द्यायची आणि त्याच्यानंतर वापरायचं? काढल्या लगेच नाही, मग त्याचं पाणी सुटतं ना, त्याच्यामुळे. आता हे आपलं पीठ झालेलं आहे, पातळ असं झालं पाहिजे, म्हणजे हातातून सरकेल असं. हे पीठ झालंय. थोडा वेळ मी बाजूला ठेवते. गॅस स्लो कर. हो. आणि हे तयार इडल्या ज्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्यात. जशी असेल त्याच्याप्रमाणे कसंही कट करू शकता, पण जास्त तर उभ्या कट करायच्या. त्या खायला चांगल्या लागतात, म्हणजे ते छोट्या छोट्या हातात पकडायला कंटाळा येतो ना, त्यामुळे. तेल तापलं असेल आता आपलं. आता आपण ह्याच्यामध्ये हे डीप करून. पोटॅटो चिप्स सारख्या दिसत आहेत या. हां, थोड्याफार तशाच आहेत. थोडा होऊ दे, त्याच्यानंतर पार्टी. आता झाल्यात, काढून घे. चला, मस्त गरम गरम इडली पकोडे तयार आहेत. कशाबरोबर खायचे ते? सॉस बरोबर. सॉस रेडी ठेवलाय मी. येस, थँक्यू. तू फार काळजी घेतेस ग माझी. थोडं थंड होते नंतर. थंड झाल्यावर खाऊ म्हणतेस ना? थोडं थंड. आताच काढलंय ना, त्याच्यामुळे 2 मिनिटं थांबून खा. चालेल, थँक्यू. या झटपट रेसिपी नंतर आता वेळ झाली एका झटपट ब्रेकची. सो कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. परडीचा वापर आपण बऱ्याचदा बागेतली फुलं वेचण्यासाठी करतो, पण हीच परडी त्या फुलांनी मस्त सजवली ना तर ती अजून छान दिसते. आज काय स्पेशल.